तर भाई स्वागत आहे तुमचं माझ्या व्हिडिओमध्ये. तर मी तुम्हाला काल परवा आहे ना एक इन्फॉर्मेशन देत होतो की कसं कंटेंट क्रिएशन करायचं, काय करायचं. तर आज मी तुम्हाला एक टॉपिक देणार आहे कंटेंट क्रिएशनबद्दलची. तर पहिला टॉपिक असा आहे की तुम्ही कंटेंट क्रिएशनमध्ये हिस्टॉरिकल प्लेसेसबद्दल वगैरे इन्फॉर्मेशन देऊ शकता. जसं की हिस्टॉरिकल प्लेसेस काय आहेत, कुठं कोणती प्लेस आहे, कशी आहे, कोणत्या सिटीमध्ये आहे याबद्दल. त्याच्यानंतर सेकंड विषय असा आहे की तुम्ही मोटिवेशनल कोट वगैरे, मोटिवेशनल स्पीच वगैरे देऊ शकता, जेणेकरून तुम्हाला कोणाला मोटिवेट करता येईल त्या प्रकारच्या स्पीच वगैरे तुम्ही देऊ शकता. थर्ड पार्ट असा आहे, तुम्ही मूवी रिव्ह्यू देऊ शकता की कोणती मूवी आत्ता आली आहे किंवा कोणती मूवी पहिले येऊन गेली आहे त्याच्याबद्दल थोडी माहिती, त्या मूवीमध्ये काय काय सीन्स आहेत वगैरे त्याच्याबद्दल थोडी माहिती देऊन मूवी चॅनल पण स्टार्ट करू शकता. त्याच्यानंतर सेकंड आहे की तुम्ही किड्स चॅनल पण स्टार्ट करू शकता, की म्हणजे ॲनिमेटेड ज्या स्टोरी असतात त्या स्टोरी टेलिंग वगैरे सुद्धा तुम्ही देऊ शकता. म्हणजे काही जणांचा आवाज सॉफ्ट असेल, त्याच्यानंतर त्यांना फेस वगैरे दाखवायचा नसेल, तर ते लोक इमेजेस वगैरे क्रिएट करून किंवा इमेजेस वगैरे घेऊन स्टोरी टेलिंग पण करू शकतात. त्यानंतर मग सेकंड पार्ट असा आहे की जर समजा तुम्हाला ॲडव्हान्स काही करायचं असेल तर मग तुम्ही गेमिंग वगैरे पण करू शकता. पण गेमिंगमध्ये मला असं वाटतं की तुम्हाला सेटअप वगैरे लागेल स्टार्टिंगला. कारण कसं आहे माहिती आहे का, छोटा का होईना पण सेटअप लागतो स्टार्टिंगला गेमिंगसाठी. कारण एक कॅमेरा लागतो छोटा मोठा, मोबाईलमध्ये पण ॲडजस्ट होऊन जातो, मोबाईलमध्ये पण व्हिडिओ बनवू शकतो. त्याच्यानंतर मग विषय असा आहे की जर समजा तुम्हाला ॲडव्हान्समध्ये करायचं असेल तर तुम्हाला थोड्या गोष्टी मोठ्या वगैरे लागतील. त्यानंतर तुम्ही डेली ब्लॉग्स पण करू शकता की तुम्ही कोणाला भेटायला जात आहे, त्यानंतर कोणासोबत काही कुठं फिरायला जात आहे किंवा कोणासोबत काही खरेदी करायला जात आहे, याबद्दलसुद्धा तुम्ही ब्लॉग वगैरे करून तुम्ही डेली ब्लॉगमध्ये टाकावं लागेल. पण डेली ब्लॉगचं असं आहे की तुम्हाला डेली कंटेंट लागेल, काही ना काहीतरी कंटेंट. आता मी करत होतो स्टार्टिंगला, पण माझं डेली होत नव्हतं कारण मला टाईम वगैरे नव्हता. त्याच्यामुळे माझ्या फोनमध्ये प्रॉब्लेम असा आहे की माझा फोन गाडीवर वगैरे